Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 9वीच्या गणित भाग 2 या विषयामधील भूमितीतील मूलभूत संबोध हे प्रकरण पाहत आहोत. या प्रकरणातील सराव संच 1.2 आज आपण अभ्यासणार आहोत. सराव संच 1.2. प्रश्न पहिला, खालील सारणीत संख्या रेषेवरील बिंदूंचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून पुढील रेषाखंड एकरूप आहेत का ते ठरवा. या सारणीमध्ये बिंदू A, B, C, D व E आणि त्याचे निर्देशक अनुक्रमे -3, 5, 2, -7 आणि 9. दिलेल्या 3 रेषाखंडांच्या जोड्यांमध्ये एकरूप रेषाखंडांच्या जोड्या कोणत्या ते आपल्याला ओळखायचं आहे. पहिली जोडी आहे रेख DE व रेख AB. नंबर 2 रेख BC व रेख AD आणि तिसरी जोडी आहे रेख BE व रेख AD. विद्यार्थी मित्रांनो, आता रेषाखंडाची लांबी काढणे याचाच अर्थ रेषाखंडांच्या अंत्यबिंदूंमधील अंतर मोजणे. आता हे अंतर मोजणे म्हणजेच डिस्टन्स काढणे, म्हणजेच रेषाखंडाची लांबी होय. जेव्हा रेषाखंडाची लांबी समान येईल तेव्हा ते 2 रेषाखंड एकरूप असतील. म्हणून आपण या रेषाखंडांची लांबी काढू. उकल पहिल्यांदा आपण रेख DE ची लांबी काढू. आता D बिंदूचा निर्देशक -7 आहे आणि E बिंदूचा निर्देशक 9 आहे. आता यातील 9 हा निर्देशक मोठा आहे -7 या निर्देशकापेक्षा, म्हणून 9 हा -7 पेक्षा मोठा. म्हणून डिस्टन्स DE बरोबर 9 - -7. म्हणून डिस्टन्स DE बरोबर मिळाले 16. म्हणून DE बरोबर 16. याचाच अर्थ DE ची लांबी झाली 16. अगदी याचप्रमाणे रेख AB ची लांबी काढू. आता A चा निर्देशक आहे -3 आणि B चा निर्देशक आहे 5. आता 5 हा निर्देशक -3 पेक्षा मोठा आहे, म्हणून 5 इज ग्रेटर दॅन -3. म्हणून डिस्टन्स AB बरोबर 5 - 3. म्हणून डिस्टन्स AB बरोबर 8. याचाच अर्थ AB बरोबर 8 मिळाले. याचा अर्थ रेषाखंड AB ची लांबी 8. पहा, या ठिकाणी DE ची लांबी 16 आहे आणि AB ची लांबी 8 आहे. याचा अर्थ हे दोन्हीही समान लांबीचे रेषाखंड नाहीत. म्हणूनच DE नॉट इक्वल टू AB. याचाच अर्थ रेखा DE व रेख AB एकरूप नाहीत. म्हणून रेख DE व रेख AB एकरूप नाही. अगदी याचप्रमाणे पुढच्या जोड्या आपण पाहू. दुसरी जोडी आहे रेख BC व रेख AD. यामध्ये आपण रेख BC ची लांबी पहिल्यांदा काढू. आता B चा निर्देशक आहे 5 आणि C चा निर्देशक आहे 2. 5 हे 2 पेक्षा मोठे आहेत, म्हणून डिस्टन्स BC बरोबर 5 - 2. म्हणून डिस्टन्स BC बरोबर 3. याचाच अर्थ BC बरोबर 3. रेषाखंड BC ची लांबी झाली 3. अगदी याप्रमाणे रेख AD ची लांबी काढू. आता A चा निर्देशक आहे -3 आणि D चा निर्देशक आहे -7. म्हणून या ठिकाणी -3 हे मोठे आहेत -7 पेक्षा. म्हणून डिस्टन्स AD बरोबर -3 - -7. म्हणून डिस्टन्स AD बरोबर 4 येईल. म्हणून AD बरोबर 4. आता BC ची लांबी 3 आहे आणि AD ची लांबी 4 आली. याचा अर्थ हे दोन्हीही रेषाखंड समान लांबीचे नाहीत. म्हणून BC नॉट इक्वल टू AD. म्हणून रेख BC व रेख AD एकरूप नाही. अगदी याचप्रमाणे तिसऱ्या जोडीतील रेषाखंड आपण पाहू. यामध्ये रेख BE ची लांबी पहिल्यांदा काढू आपण. आता B चा निर्देशक 5 आणि E चा निर्देशक 9 आहे. याचा 9 इज ग्रेटर दॅन 5. 9 हे 5 पेक्षा मोठे आहेत, म्हणून डिस्टन्स BE बरोबर 9 - 5. म्हणून BE बरोबर 4. याचाच अर्थ BE ची किंमत झाली 4. आता रेख AD ची लांबी काढू. A चा निर्देशक आहे -3, D चा निर्देशक आहे -7. म्हणून -3 मोठे आहेत -7 पेक्षा. म्हणून डिस्टन्स AD बरोबर -3 - -7. म्हणून AD बरोबर 4. BE ची लांबी 4 आहे आणि AD ची लांबी सुद्धा 4 आहे. याचाच अर्थ BE आणि AD हे समान लांबीचे रेषाखंड आहेत.
म्हणून बीई बरोबर एडी. याचाच अर्थ रेख बीई व रेख एडी एकरूप आहे. प्रश्न दुसरा, बिंदू एम हा रेख AB चा मध्यबिंदू आहे आणि AB बरोबर 8, तर AM बरोबर किती? उकल. बिंदू एम हा रेख AB चा मध्यबिंदू आहे, म्हणजेच या ठिकाणी एक रेषाखंड आहे, रेषाखंड AB, आणि त्याचा एक मध्यबिंदू आहे बिंदू M. याचाच अर्थ AM आणि PM हे सारखे आहेत. आता AB ची लांबी 8 आहे. आता AB च्या बरोबर निम्मा असणार आहे AM. AB बरोबर 8, म्हणून AM या रेषाखंडाची लांबी आपणास काढायची आहे. AM हा निम्मा होईल AB पेक्षा, म्हणून AM बरोबर 1/2 AB. आता AB ची किंमत 8 आहे, म्हणून AM बरोबर 1/2 गुणिले 8. आता 8 चं निम्म 4 येईल. 1/2 गुणिले 8 याचा अर्थ 8 चं निम्म 4, म्हणून AM बरोबर 4. प्रश्न क्रमांक 3, बिंदू P हा रेख CD चा मध्यबिंदू आहे आणि CP बरोबर 2.5, तर CD ची लांबी काढा. उकल. बिंदू P हा रेख CD चा मध्यबिंदू आहे, म्हणजेच रेषाखंड CD आणि त्याचा मध्यबिंदू P आहे. याचाच अर्थ CP आणि PD हे समान लांबीचे रेषाखंड होतील. आता CP ची लांबी आहे 2.5 आणि CD ची लांबी किती असा प्रश्न आहे. मग CP च्या दुप्पट CD ची लांबी किंवा CD च्या निमपट CP ची लांबी, म्हणून CP बरोबर 1/2 CD. याचाच अर्थ CD बरोबर 2 गुणिले CP, म्हणून पुढच्या पायरीमध्ये 2 गुणिले CP ची किंमत ठेवली 2.5, म्हणून CD बरोबर 5.0. याचाच अर्थ CD बरोबर 5. प्रश्न क्रमांक 4, जर AB बरोबर 5 सेमी, BP बरोबर 2 सेमी आणि AP बरोबर 3.4 सेमी, तर या रेषाखंडांचा लहान मोठेपणा ठरवा. विद्यार्थी मित्रांनो, येथे आपणास 3 रेषाखंडांची लांबी दिली आहे. त्याच्यावरून लहान रेषाखंड कोणता आणि मोठा रेषाखंड कोणता हे आपणास सांगायचं आहे. उकल. AB बरोबर 5 सेमी, BP ची किंमत आहे 2 सेमी आणि AP बरोबर आहे 3.4 सेमी. आता या ठिकाणी ज्या किमती आहेत त्यामध्ये 2, 3.4 आणि 5. जर आपण लहानातून मोठ्याकडे गेलो तर 2 सेमी हे लहान आहेत. येथे 2 सेमी हे लहान आहेत 3.4 सेमी पेक्षा आणि 3.4 सेमी हे लहान आहेत 5 सेमी पेक्षा. आता 2 सेमी ही किंमत आहे BP, म्हणून BP 3.4 सेमी किंमत आहे AP ची. याचा अर्थ BP हा लहान आहे AP पेक्षा आणि AP हा लहान आहे AB पेक्षा. याचाच अर्थ सर्वात लहान रेषाखंड BP, तर सगळ्यात मोठा रेषाखंड झाला AB. प्रश्न 5, आकृतीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आकृतीमध्ये रेषा L आहे आणि त्याच्यावर हे बिंदू दाखवलेले आहेत. बिंदू T, बिंदू S, R, बिंदू P आणि बिंदू Q. आता या आकृतीचं निरीक्षण करून आपण प्रश्नांची उत्तरे लिहू. प्रश्न पहिला आहे, किरण RP च्या विरुद्ध किरणाचे नाव लिहा. आकृतीमध्ये पहा, किरण RP आहे, याचा विरुद्ध किरण. या ठिकाणी 2 नाव आपणास लिहिता येतील. पहा उत्तर, किरण RS व किरण RT. प्रश्न क्रमांक 2, किरण PQ व किरण RP यांचा छेदसंच लिहा. आकृतीमध्ये पहा, किरण PQ आहे, याचबरोबर किरण RP. आता या दोन्ही किरणांचा छेदसंच लिहायचा आहे. पण बरोबर ओळखलं असेल. उत्तर, किरण PQ छेदसंच किरण RP बरोबर किरण PQ. प्रश्न तिसरा आहे, रेख PQ व रेख QR चा संयोग संच लिहा. आता रेख PQ आणि रेख QR यांचा म्हणजेच रेषाखंड QR होईल, म्हणून रेख PQ संयोग रेख QR बरोबर रेख QR. प्रश्न 4 आहे, रेख QR हा कोणकोणत्या किरणांचा उपसंच आहे. पहा, रेख QR. आता रेख QR जर आपण घेतला तर हा कोणकोणत्या किरणांचा उपसंच आहे. आता यामध्ये आपणास
एक आणि त्याच्यापेक्षा जास्त किरणांची नावं लिहिता येतील. उत्तर किरण QT, किरण QS, किरण QR इत्यादी. आता यानंतर प्रश्न 5वा. R हा आरंभ बिंदू असलेल्या विरुद्ध किरणांची जोडी लिहा. पहा, R हा आरंभ बिंदू घ्यायचा आपणास आणि याची विरुद्ध जोडी, विरुद्ध किरणांची जोडी. उत्तर किरण RQ व किरण RT इत्यादी. याचप्रमाणे आणखीन आपणास नाव लिहिता येते. 6वा प्रश्न आहे, S हा आरंभ बिंदू असलेले कोणतेही दोन किरण लिहा. आता S हा आरंभ बिंदू असलेले किरण आपणास लिहिता येतील. किरण SR, किरण SP, किरण SQ. आता त्यापैकी कोणतीही दोन आपण नावे लिहू शकतो. उत्तर किरण SR व किरण ST इत्यादी. प्रश्न 7वा आहे, किरण SP आणि किरण ST यांचा छेदसंच लिहा. पहा, या दोन्ही किरणांचा छेदसंच येईल बिंदू S. उत्तर किरण SP छेदसंच किरण ST बरोबर बिंदू S. प्रश्न 6वा, खालील आकृतीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहा. आकृती आहे याप्रमाणे. संख्या रेषा व त्यावर या ठिकाणी आपणास बिंदू दिसत आहेत आणि त्या बिंदूंचे निर्देशक आहेत. प्रश्न पहिला, बिंदू B पासून समदूर असणारे बिंदू कोणते? आता पहा, या ठिकाणी आहे बिंदू B आणि या संख्या रेषेवर इथून समदूर म्हणजे या B पासून सारख्या अंतरावर असणारे बिंदू आपल्याला शोधायचे आहेत. पहा, या ठिकाणी बिंदू C आणि A किंवा बिंदू A आणि C हे दोन एकक एवढ्या अंतरावर आहेत. तर बिंदू P आणि बिंदू D हे आपणास 4 एकक अंतरावर दिसत आहेत बिंदू B पासून. म्हणून उत्तर लिहिता येईल आपणास बिंदू B पासून समदूर असणारे बिंदू दोन जोड्या लिहिता येतील. बिंदू A व C, त्याचबरोबर बिंदू P व D. प्रश्न दुसरा आहे, बिंदू Q पासून समदूर असणाऱ्या बिंदूंची एक जोडी लिहा. पहा, या ठिकाणी बिंदू Q आहे. आता इथून समदूर असणाऱ्या एक किंवा त्यापेक्षा जास्त आपणास जोड्या लिहिता येतील, मात्र आपणास एकच जोडी लिहायची आहे. पहा, Q पासून सारख्या अंतरावर असणारी एक जोडी आपणास दिसत आहे. U आणि L ही एक एकक अंतरावर आहे. त्याचबरोबर R आणि P ही दुसरी जोडी आहे जी 2 एकक अंतरावर आहे. उत्तर बिंदू Q पासून समदूर असणारे बिंदू एक जोडी लिहू आपण बिंदू L व बिंदू U आणि दुसरी जोडी लिहू आपण बिंदू P व बिंदू R. प्रश्न तिसरा आहे, डिस्टन्स UV, डिस्टन्स PC, डिस्टन्स VB आणि डिस्टन्स UL काढा. आता या प्रत्येक बिंदूतील आपल्याला अंतर काढायचं आहे. पहिल्यांदा काढू आपण डिस्टन्स UV. आता U चा निर्देशक या ठिकाणी दिसत नाहीये, मात्र आपण जर संख्या रेषेचं निरीक्षण केलं तर U चा निर्देशक येईल -5 आणि V चा निर्देशक येईल 5. आता 5 हे -5 पेक्षा मोठे आहेत. 5 हे -5 पेक्षा मोठे, म्हणून डिस्टन्स UV बरोबर 5 वजा 5. मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा केला, म्हणून डिस्टन्स UV बरोबर 10. अगदी याचप्रमाणे पुढील अंतर काढू. डिस्टन्स PC हे अंतर आता आपण काढू. P चा निर्देशक -2 आहे आणि C चा निर्देशक 4 आहे. याचा अर्थ 4 हा -2 पेक्षा मोठा, म्हणून डिस्टन्स PC बरोबर 4 वजा 2. म्हणून डिस्टन्स PC बरोबर 6. आता डिस्टन्स VB काढू. V चा निर्देशक आहे 5 आणि B चा निर्देशक आहे 2. तर 5 हे 2 पेक्षा मोठे आहेत, म्हणून डिस्टन्स VB बरोबर 5 वजा 2, म्हणून डिस्टन्स VB बरोबर 3. आता काढू डिस्टन्स UL. U चा निर्देशक आहे -5 आणि L चा निर्देशक आहे -3. -3 हे -5 पेक्षा मोठे आहेत, म्हणून डिस्टन्स UL बरोबर -3 वजा 5, म्हणून डिस्टन्स UL बरोबर 2. विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये सराव संच 1.2 पाहिला.
यानंतरच्या घटकाचा अभ्यास करू आपण पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.